कोल्हापूर जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांमध्ये शासकीय आरोग्य योजनांचा लाभ देण्याच्या नावाखाली रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात अवाजवी बिलांची वसुली होत असल्याची तक्रार समोर आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंगे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. तक्रारीनुसार अनेक रुग्णालये विविध शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत उपचार मोफत अथवा अत्यल्प खर्चात उपलब्ध असतानाही रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही प्रकरणांमध्ये उपचार, औषधे, तपासण्या आणि शस्त्रक्रियांच्या नावाखाली हजारो रुपयांची वसुली करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तक्रारदारांचं म्हणणं आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना योजनांची संपूर्ण माहिती दिली जात नाही. तसेच योजनेचा लाभ मिळणार असल्याचं सांगूनही नंतर विविध कारणं देत रुग्णांकडून रक्कम आकारली जाते. त्यामुळे सर्व संबंधित रुग्णालयांच्या व्यवहाराची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलं असून जिल्ह्यातील रुग्णालयांचे लेखापरीक्षण व योजनांच्या अंमलबजावणीची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच रुग्णांची आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष पथक नियुक्त करावं अशीही मागणी तक्रारदारांनी केली आहे. दरम्यान या आरोपांबाबत संबंधित रुग्णालयांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही आहे. परिणामी आरोग्य विभागाकडून चौकशी केली जाईल असं आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्यक्ष बोलून सांगितलं आहे. हातकणंगले प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.